छत्रपती संभाजीनगरमध्ये जीबीएसचा धोका. घाटी हॉस्पिटलमध्ये 6 जीबीएस रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 2 बालकांचा समावेश आहे. अमरावती नागपूर मार्गावर तिवता मोझरी नजीक अपघात झालाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा 4 चाकीचा अपघात झालाय. थेट 4 चाकी कालव्यात घुसली आहे. रात्री 1च्या सुमारास ही घटना घडली. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या अणदूरमध्ये ऑटो गॅरेजला आग. आगीमध्ये गॅरेजमधील साहित्य जळून खाक झालंय. गॅरेजला अज्ञातांनी आग लावल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नांदेडच्या अर्धापूरमधील कामठामध्ये शॉर्ट सर्किटमुळे 2 एकर ऊस जळून खाक झालाय. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नांदेड जिल्ह्यात 8 दिवसात दुसरी घटना घडली आहे. वर्धा पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावलेला आहे. 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 2,05,000चा ऐवज जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आहे. अमरावती मध्यवर्ती बँकेमधील विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाविरुद्ध जिल्हा बँकेतील सत्ताधारी सर्वोच्च न्यायालयात गेले. जिल्हा बँकेतील सत्तेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घमासान झालेला आहे. 14 फेब्रुवारीला बँकेत विशेष सभा होईल. वर्ध्याच्या सामान्य रुग्णालयामध्ये कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनचं लोकार्पण. यामध्ये डे केअर, केमोथेरपी सेंटर आणि डिजिटल हँड एक्सरे मशीनची सुविधा असेल. पालकमंत्री पंकज भोयार यांच्या हस्ते लोकार्पण.